तर बघा मित्रांनो, इकडे अनुष्का बनवते चहा. सकाळच्या वाजलेले आहेत 7 वाजता इकडे अनुष्का चहा बनवणं चालू आहे. आणि इकडे बघा आज आमची पिल्लू शाळेतनं सुट्टी घेऊन घरी राहिलेली, कारण की तिला माहिती आज काहीतरी स्पेशल आहे. हो, शाळेतनं सुट्टी कशामुळे मारली तू? मी चांगलं बोलतो तिला जाऊ दे शाळामध्ये, तरी पण तू घरी ठेवून घेतलंस. हा, संध्याकाळी मित्रांनो हिनं काय केलं माहितीये का, हिच्या मम्मीकडनं हिनं लिहून घेतलं की मी उद्या शाळेत जाणार नाही, असं लिहून दे बोलली मला. लिहून मला म्हणली नुसतं लिहून दे, मी दिला लिहून. आणि आता सकाळ सकाळी वही मागती, मी उद्या जाणार नाही एवढं लिहून घेतलं होतं. तिला पण माहिती आज काहीतरी स्पेशल आहे. होय, आज कुठे जायचं आपल्याला? दुबई. नुसतं खाण्यावर आहे, खाण्यावर. दुबईला लय पाणी असं म्हणून चहा. सकाळपासून चहाची वाट बघतो मित्रांनो. जवळपास 1 तास झालं माझी आंघोळ करून बसलेलो आहे मी. 6लाच आंघोळ झाली माझी आणि अजून चहा देते मला. आरशात तोंड बघून या एकदा. आरशात तोंड बघायची काय गरज आहे? चला आपण अंशूकडे जाऊया आपण. चल चल, तो काय करतोय बघू. पप्पा काय इथंच पकड सापडा. बिस्किट आणायला हे आणायचं तोच खायला. इथं तोच नाहीये कालचा पडलेला. कालचा संपला वाटतं ना रे. बघा ना त्याच्यात आहे का त्या इडली पात्रात. इडली पात्रात सकाळ सकाळी शिंका लागायला रे बाबा. वातावरण एवढं खराब झालेलं आहे, लय म्हणजे लय बेकार. लगेच ठेवून द्या. 2च असते रे त्याच्यामध्ये. काय माहिती दिसायला लागला त्याचा आकार. 1 नाही 2 3 आहेत. 1 2 3 1 खाऊ. चल तिथून पप्पा काय माहिती एका तिळात किती जणांनी खाल्लं होतं. आपण आज 3 तू असायची 1 तर खाऊ ना. आपल्याला लागत रे बाबा. मला लागत तुम्हाला नसते खायचं, तुम्ही नका खाऊ. हा, हे बघा गरमागरम चहा मित्रांनो झाला इकडे तयार. चला आता मी तोसन चहा घेतो. हा, मॅडमचा चेहरा लय उतरलाय बरं आज. काय झालं एवढं? ए अनुष्का, आईला बोलायला पण तयार नाही. तिकडे बघ पिल्लू काय करते मध्ये. हो बघ कशात चढायला ते. टोक टोक टोक. हे बघा हे बघा हे बघा मित्रांनो, हे बघा कसा गेला त्याच्यामध्ये. आणि जा 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 खा सक टोक टोक टोक. अरे बाप कसली मस्ती बघ ना त्याच्यामध्ये. जाऊ जाऊ बसा लागला सारखा सारखा. हा, बसू दे त्याला. अनुष्का का बरं नाराज आहे बरं तू एवढी? हा, जा बोलू नको. चल, नाही बोलली तर नाही बोलली. एवढं काय त्याच्यामध्ये? काय घेऊन आली बरं तू आज बाजारामधनं? नको तोंडात घालाल ते. इकडे घे. ए पोरी तोंडात घालाल ते. हो हो अंशू, चल 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 चल. हे बघा आत्ताच अनुष्का मार्केटमधून आली आहे. दरवेळेस सारखा पाऊस नव्हता, आज शांत वातावरण आहे सध्या. 2-3 दिवस मित्रांनो सारखा कंटिन्यू पाऊस चालू आहे बरं का आमच्याकडे. लय म्हणजे लय परेशान केलं या पावसानं आम्हाला. काय झालं? काय विसरलं का नाही? चल चल या अलीकडे अलीकडे अलीकडे. गोड आहे. हा दे मला पण. जाऊ आला ती पलीकडनं. हळू काढ हळू काढ हळू काढ. तर मित्रांनो आमच्या मॅडमचा काम मूड नाराज आहे. तुम्हाला कळलंच या व्हिडिओच्या माध्यमातून काय घोळ झालेला आहे मित्रांनो. कारण की मी परवा दिवशी अनुष्काचा वाढदिवस आहे रविवारी. फक्त आणि फक्त 2 दिवस मध्ये, आजचा आणि उद्याचा दिवस मध्ये आहे. आणि मित्रांनो आम्ही कुठं तरी बाहेर जायचा असा प्लॅन केला होता, सगळ्यांना माहित होतं. आणि याची तयारी मित्रांनो खूप म्हणजे खूप दिवसापासून चालू होती. आमची 1 महिन्यापासून याची तयारी चालू होती. स्टार्टिंगला आम्ही महाबळेश्वर हा पॉईंट डिसाईड केला होता, पण जास्त पावसामुळे तिथं जाता आलं नाही मित्रांनो आम्हाला. आणि घोळ असा झालाय की आम्ही पुण्याचा प्लॅन केला आणि पुण्यामध्ये एवढा भयंकर पाऊस चालू आहे मित्रांनो, विचारूच नका. एवढा भयंकर आहे खूप म्हणजे खूप. जे माझे फ्रेंड सर्कल वगैरे आहेत, काही रिलेटिव्ह आहेत, मी त्यांना पण विचारलं सगळ्यांना मित्रांनो. आणि मला भरपूर जण कमेंट्समध्ये पण बोलत होते की दादा तू टीव्ही बघत नाही का, टीव्हीवर बघ, असं बघ तसं बघ, इकडे एवढा भयानक पाऊस चालू आहे आणि तू इकडे येतोय. त्यामुळं आमच्या मॅडमचा इतका मूड ऑफ झालेला आहे ना, तर विचारूच नका. ही फायनली इकडे बघा मित्रांनो, हे बघा बॅग सध्या भरून ठेवलेली बघा इथं अनुष्का. ही बघा बॅग भरून ठेवलेली आहे. काय बी नको रे घेऊ अनुष्का. कांद्याची पात उलटी करत ते पलीकडू. त्यामुळे अनुष्का एवढी नाराज आहे बघा. पण नाराजीचा काही विषय नाही, आपण काहीतरी प्लॅन करूया दुसरा. मी आता पण बोललो तिला पाऊस जर थांबला तर आपण परत जाऊया असं पण बोललो मी तिला. पण कसं झालं माहितीये का मित्रांनो, जाऊ दे आता बघू. आता 28 तारखेचा काहीतरी प्लॅन करू. कारण की एवढी सगळी तयारी करायची पुन्हा मूड ऑफ व्हायचा म्हणल्यावर बरोबर वाटत नाही. त्यामुळे मी काहीच म्हणले नाही. सगळ्यांना मी सांगितलं होतं मला जायचं बाहेर फिरायला.
त्यामुळे आता मला वेगळंच वाटायला, सगळ्यांना कसं म्हणू की मला नाही जायचं म्हणून. सगळ्यांना आता त्यात काय एवढा विषय, मला काहीच कळलं लगेच नाही. तसं नाही, पण सगळ्यांना आपण व्हिडिओ मध्ये कोणाला जरी बोललं, पण आता तुला माहिती आहे तिथली परिस्थिती कशी आहे. आपण तिथे सध्या काही जाऊ शकत नाही, तुला पण माहिती आहे ना. माहिती आहे ना हा? मला, पावसामुळे. आणि आपण दोघं जर असतो गेलो पण असतो, मिरची घेतली त्या हातात, मिरची घेतली, आपण काय दोघं जर केलं असतो ना तर आपण गेलो पण असतो. पण आपल्याला शेवटी आपले 2 लेकरं न्यायचे, तर त्यामुळं तुला माहिती ना कशी परिस्थिती आहे तिथली. आणि एवढ्या पावसामध्ये जर आपण तिथे जायचं म्हणल्यानंतर किती परेशान निघाल आपली. त्यामुळेच मी नको म्हणले. कसं पाऊस पण अचानकच यायला लागला आणि पुन्हा इतके दिवस पाऊस नव्हता नाही, आता आम्हाला जायचं म्हणल्यावर प्लॅन सुरू झाल्यावर पाऊस पण इतका झाला आणि त्या साईडला जास्त पाणी व्हायला लागलं. पाणी झालं त्यामुळं सगळेजण घरचे पण म्हणायला लागले नका जाऊ, तुम्ही जाऊ नका, कारण की लहान लेकरं आहे तुमच्याकडं. त्यामुळं मग सगळ्यांचं पण ऐकावं लागलं. आणि पाऊस जास्त असल्यामुळं कशाला आपलं म्हणजे असं नको वाटलं आम्हाला पण, लहान लेकरं असल्यामुळं. त्यामुळे कॅन्सलच करावं मला असं वाटायला. पुण्याच्याला बघू अजून म्हणलं 4-8 दिवसांनी. आम्ही विचार केला मित्रांनो, आम्ही आता सध्या प्लॅन ड्रॉप करतोय आमचा पुण्याला जायचा. काहीतरी अनुष्काचं आम्ही प्लॅन जरी ते हे केलं ना, आमचा बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे आमचं, करूया त्याचा प्लॅन चालू आहे आमचा काहीतरी करायचा. पण नेक्स्ट वीक मध्ये आम्ही विचार केलाय की परत पाऊस वातावरण वगैरे जर चांगलं झालं तर परत आम्ही पुण्याला जाऊ असं मी अनुष्काला बोललेलो आहे. आणि जे आम्ही पॉईंट डिसाईड केले फिरायचे तिथं नक्कीच फिरायला जाऊ. पण जर कसं पावसाचं वातावरण कमी झाल्यानंतर फिरायचं. पण सध्याला माझा 28 तारखेला बर्थडे, तर माझी प्लॅनिंग चालू आहे. म्हणजे आमच्या दोघांची आमची बाहेर जायचं फिरायला. काहीतरी नियोजन करूया त्याच्याबद्दल. पण सध्या मित्रांनो पुण्याचा प्लॅन हा कॅन्सल केलेला आहे आम्ही. बर्थडे तर सेलिब्रेशन होणारच आहे, त्यात काय विषयच नाही. हो त्याला इकडे सोड माझ्याकडे. सगळे मी नवे कपडे वगैरे ड्रेस वगैरे घेतले होते, सगळे पुण्याला आणण्यासाठी फिटिंग वगैरे केले, सगळे बॅग मध्ये भरले. काय करा, जाऊ द्या त्यात काय असते आता एवढं. नाही तर भरपूर जण असे म्हणतील तुम्ही नुसतं जायचं बोलता जाणार नाही. आमची इच्छा होती बाहेर फिरायला जायचं, कारण की आम्ही बरेच दिवस झाले बाहेर कुठे फिरायला गेलो नाही. 1.5-2 वर्ष झालं आपण कुठेच बाहेर गेलो नाही. घरीच व्हिडिओ वगैरे होते आमचे, तर आम्हाला पण वाटलं बाहेर जावं. तर दुसऱ्या लोकांना पण कसं घरातली घरात व्हिडिओ वगैरे चालू होते, तर बरेच जण म्हणाले की तुम्ही बाहेर कुठेतरी फिरायला जा. त्यामुळे आम्ही प्लॅन केलता बाहेर फिरायला जाण्याचा, पण कसं काही कारणामुळे आम्ही ते हे पण करून टाकला. नको तू म्हणाले पाऊस अचानक यायला लागला जास्त म्हणून. त्यामुळे जाऊ दे. आम्ही तरी पण माझ्या बर्थडेच्या दिवशी अजून आम्ही विचार नाही केला कुठं जायचंय काय जायचंय, पण नक्की विचार करणार, कारण की थोडस बाहेर जावं मला असं वाटायला लागलं. करूया काहीतरी करूया, फक्त त्या दिवशी पाऊस नसावा जरा जास्त. बघू आता जसं होईल तसं होईल. एक तर काय म्हणजे सारा खेळखंडोबाजून बसलेला आपल्या जे विचार केला आपण त्या गोष्टीचा. सगळं नडून बसते. मग पाऊस असल्यामुळे लहान लेकरामुळे घरातली काय जाऊन देत नाही आणि आम्हाला पण जाता येत नाही लहान बाळ असल्यामुळे. तू राहता का घरी येता? हे पिल्लू इकडे बघ. हा तर सगळ्यात जास्त मस्ती करायला आमच्या घरामध्ये डाकूच झालाय हा. दे त्याला काहीतरी, दे टमाटे दे, धुवून दे. पण असं देऊ हातात घेऊच देऊ नका असं. बघा आता जस्ट अनुष्का भाजीपाला घेऊन आलेली आहे बघा मार्केट मधून. ताजा भाजीपाला दिसायला. पण आज रात्रीचं नियोजन मला वाटतं काहीतरी नॉनव्हेज करायचं रविवारीच. हा चिकन आणायचं, मटन आणायचं, बिर्याणी करते. हिनं सोडलंय खायचं मित्रांनो. ही नॉनव्हेज खाणं बंदच करायची, खायचंच नको बोलते सध्या तरी. ए चल माझ्याकडे, त्याला इकडे माझं. तोपर्यंत चहा टाक, हे उचलून घे एकदा आणि चहा टाक एकदा. चहा पिऊन आणि नंतर वाटलंच मी नॉनव्हेज घेऊन येतो. चल 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 चल. कसा शिरतात त्याच्यामध्ये हा. हे बघा हा हा हा. चायची वाट बघत बघत जवळपास अर्धा तास झाला मी दुकानात बसलोय. आता चहा आणते, आता चहा आणते आणि हे नुसतं ब्याज करत. चलो नाचो नाचो. उशिरा असते. डान्स बघायचा कसा चालू भारी. हा पिल्लो कर एकदा एकदा का डिस्चिक 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 असं लईच अवघड दिसायला लागला आता आहे का नाही. हा पिल्लो एकदा 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 हा डिस्चिक 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 कर. जाऊ दे सोना. चला चाय घ्या. कूलर टाक का गरमायला लागले. तर चला मित्रांनो या चहा यायला सगळेजण. आता चहा बनवून आणला अनुष्कानं. तुला बी खायचं हा, तोंड लावू नको. चला मित्रांनो चहा घेतो.